काय पिकले आहेत यार, खतरनाक ना विषय. मजा येईल नाही, कसली पावडर मारलं नाही काय. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. नमस्कार मंडळी, दिस इज ओमकार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काही दिवसांपूर्वी ना, म्हणजे 4-5 दिवसाआधी एक ब्लॉग टाकलेलं आहे आंबे काढूचो. तर त्याच्यात मी सांगलेलं आहे की आंबे आता आपण पिकत घालतलो, तसं वेगळं ब्लॉग टाकेन. तर ह्यो तोच ब्लॉग टाकूचो. पिकत घातलो आंबे. कसा आता सध्या पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवळ असा, तुम्ही बघतच असतात. तर आपल्याकडे गवता बिवताची काही एक सोय नव्हती. गावाकडे कसं आपण गवतार पिकत घालतो. तर म्हटलं काहीतरी जुगाड करूया, आपण आंबे पिकवचे. कमी काढलेला आंबे की त्या खराब होती तर इदवास होतात ना, म्हणून कमी आंबे काढलो पिकाक. आणि काल बघितलं, आता झाले 5-6 दिवस. काल बघितलं तर आंबे पिकले आहेत बऱ्यापैकी. मित्र, आता आपण बघूया कसे पिकवलं, काय काय आम्ही जुगाड वापरलो. तर व्हिडिओ तुमका नक्की आवडत खात्री आहे, शेवटपर्यंत बघा. आणि आंबे जो व्हिडिओ बघितल्याने नसा त्याची लिंक तुमका वर आय बटन मध्ये गावात आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण मी त्याची लिंक देतोय, तो आधी जाऊन बघा. त्याच्यानंतर या व्हिडिओ घ्यावा. व्हिडिओ नक्की आवडत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघूया आपला जुगाड. तर मंडळी बघा काय केलं, आमच्याकडे नव्हतं बॉक्स. जो पंख्याचा एक बॉक्स खाली होतो, योच घेतलो. गव्हात टाकूक नाही, तुमका आधीच सांगलंय ना, गव्हात टाकूक नाही. काय टाकलंय ते दाखवते. ह्या असा एक कांबळा कसा आपल्याला माहित आहे गरम असता. त्या कांबळ्यात काय केलं, ही आपली सुकी पानं, आंब्याचं झाड एक पडलेला हवेल त्याची. तर तुमका मॅजिक दाखवते. एक एक आंबे आपण काढूया बाहेर आणि साईडला ठेवूया. मला सांगतोय आंबे पिकत घातलेले मित्रमंडळींका सांगायचे नाही. आता ह्याच्यात आम्ही घातलेलो 2 डझन आंबे पिकत. आता रवल्यात एवढेच, सगळे पोरांनी खाल्ले नाही काढून. सगळे पिकले. हे पूर्ण पिवळं होईत नाही आंबो, एवढंच होता. पिकले. तुमका कापून दाखवतोय. कापून दाखवल्यावर खरं वाटत. अजून पिकतले थोडे दिवस. आता खाऊया, मला दे, राहवत नाही आपल्या. त्यापेक्षा जास्त वेळ थांबवू शकत नाही आम्ही. लागलो आहे आंबो. ह्यांका ठेवूया आपण परत. जे जास्त पिकलेले असतील ना ते खातलो, आणि ते थोडेफार थोडे दिवस अजून 2-4 दिवस ठेवूया. तर झाला काय, थोडेफार आंबे ना आपले लागले. आता खेना लागले काय लागले एवढी आयडिया नाही आमका, पण कोणाक तुमका माहित असत तर कमेंट मध्ये सांगा की हे कशाने झाले. बऱ्यापैकी आंबे असे आहेत आणि काही आंब्यांका हे डाग गेले आहेत, म्हणजे खराब होतं ते वरून. ते खेना झाले आहेत काय ते तुमका जर माहित असत ना तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा. आमका शिकाक गावात हे थोडे थोडे अजून पिकाचे आहेत. अजून जेवढे पिकले तेवढे. झाले 2 डझन काढलेलं. मधी पोरांनी काढून ना हे एवढे खाले नाही आणि हे एवढे रावलेत. ह्या कांबळा एक बॉक्स आणि वाईज अशी पाना घालून आम्ही आंबे पिकवलो. व्हिडिओ कसं वाटलं तर सांगा. आवडली काय जुगाड तर आपण सांगा. अजून ह्या 7 पिकाक नाही आहेत पण बऱ्यापैकी पिकले आहेत. हे थोडे दिवस अजून ठेवू आम्ही आणि मग संपवू. तसं ठेवलं होतं एक खाऊ गावाचं नाही म्हणून. हे सगळे आता जेवढे बऱ्यापैकी पिकले असले आपण खातोय, नाही तर पोरगे हळूहळू एक डब्यातलं काढून खायत होते, बघितलेलं आहे मी. तर मंडळी आता त्याच्यातले 2 आंबे असत. खाऊया, मका लागली भूक. पोरांनी आपले गपचून चोरून खाल्यानी ते आपलं थांबलंय. म्हटलं पिकल्यावर खाईन तर नाही. मित्रमंडळी असली की असंच असतं.
कसं आहे खतरनाक ना विषय, मजा येईल. नाही कसली पावडर मारलं नाही काय. हा वाईच एकाद दोन आंबे डागाळले, खेना डागाळले तर आमकाव कळला नाही. असे आंबे उतरवलेलो यार बिना त्यांना म्हणजे मार लागता. कसं काय झाला काय माहित नाही. कोणाक माहित असत तुमका तर कमेंट मध्ये सांगा. खेना झाले ते. हे दोन आंबे उडवतोय मी. चांगलं पिकलो हा. मला वाटलं पूर्ण पिवळं होऊ ठेवू गयो होतं. पिवळ्याची गरज नाही, मस्त झालो. भारी काम झाला. त्यापेक्षा काय पिकात होय अजून. मग हो म्हणजे भरपूर झालो. हे कसं काय होता या कळत नाही मला काय झाला त्यांना. क्षणा होतात. वा 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 वा. त्याच म्हणतात ना मालवणी माणूस खयाव जाऊन दे, आपले जुगाड एक नंबरच असतात. आंबे बिंबे कसे पिकवतात हे आपल्याला सांगा खया काय. मी घेता या खाऊन मस्त पैकी. तुम्ही यावा बघा कसे झालेत. वा सुंदर. अरे यार आंबे खाऊच्या नादात कसे पिकले होते सांगायचा राहुला. एक नंबर कलमी आंबो नो डाऊट. तुला दाखवतोय काय पिकले आहेत यार. याच्यावर माका ता गाणं आठवता. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत. काय असतं म्हणजे आंबे असत. एक नंबर होत नाही का. मी हा सगळा संपवतोय. तो सर व्हिडिओ तुम्ही लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.